आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। जर सरकारनं लाडकी बहीण योजना काढली असेल तर ह्या अत्याचारासाठी बी कुठली तरी योजना काढावी। लोक किंवा गोरगरीब कामाला जाऊन अशीही जगतात आणि तशीही जगतात। एखादा महिना हप्ता येतो, एखादा महिना येत नाही, तरी सुद्धा ती हप्ता काही गरज नाही, पण या अत्याचारासाठी बारक्या मुलींसाठी कुठली तरी योजना काढा। पुरींच्या जातीला किंवा आपल्या आईला बहिणीला न्याय मिळावा ह्या गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कुठेतरी जाणीव करूया। सरकारला पण जाणवून द्या की आज तुम्ही वर्गणी मागायसाठी सगळेजण एकत्र येताय। वर्षात एक तरी यात्रा होत्या, त्या यात्रेला डॉल्बेला सगळेजण वर्गणी मागाय गोळा होत्यात। ह्या टायमाला का गोळा होऊन आपण एकत्र त्यासनी न्याय मिळवून देत नाही। अशी जिल्ह्यात घडल्यानंतर आपल्या घरात कुठेतरी घडू नये ह्या गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊया। शाळेला जाणाऱ्या मुलींच्या मागे जी काही मोटरसायकलवरनं फिरतात, जी काही टवाळकी गुंडगिरी करतात, ह्यासनी कुठेतर आळा घातला पाहिजे। पोलीस स्टेशनला एक विनंती आहे, 22 तारखेनंतर त्या पोरासनी फाशी एकतर व्हावी, नसल तर त्यासनी एकतर पब्लिकच्या ताब्यात द्या, अशी आमची कळकळून विनंती आहे। मंगळवारी 16 डिसेंबर रोजी ईश्वरपूरमध्ये मनाला सुन्न करणारी घटना घडली। एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केला। ही घटना संपूर्ण सांगली जिल्हा महाराष्ट्रभर पसरली। याचा निषेध करण्यासाठी अनेक संघटनांनी पुढाकार घेऊन काल सर्वपक्षीय संघटनांनी याचा निषेध सुद्धा केला। आज ईश्वरपूर ही कडकडीत बंद ठेवण्यात आले आणि ह्याचाच निषेध करण्यासाठी तासगाव सावळजवरून काही तरुण आपल्या इथं आलेले आहेत। त्यांनी सुद्धा त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवल्या। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी काय त्यांची प्रतिक्रिया आहे। काय सांगाल तुम्ही या प्रकरणाबद्दल? या प्रकरणाबद्दल जी काही गोष्ट घडली ती अतिशय वाईट घडलेली आहे। जी मालेगावात घडली ती महाराष्ट्रात सुद्धा घडल्या। महाराष्ट्रात मालेगावात घडली, पुन्हा सांगली जिल्ह्यात घडली, पुन्हा तासगाव कवठेमंकाळ भागात घडू नये ह्यासाठी युवा पिढीने एकत्र येऊन ह्यावर काहीतरी निर्णय घेऊन कडाडून बंदिस्त ह्या 2 हरामखोरांनी फक्त शिक्षा मिळावी, नसेल तर एकतर फाशी व्हावी, नसेल तर हाही हरामखोर सगळी पब्लिकच्या ताब्यात द्यायला पाहिजेत भर चौकात, अशी आमची इच्छा आहे। कारण एकदा जर ह्यासनी कठोर शिक्षा कठोर कायदा झाला तर ही पुन्हा गोष्ट बलात्कार ह्या कायद्यात गुन्हाच राहणार नाही। ह्यासनी जर कठोर शिक्षा मिळाली तर, नसल तर एक पर्याय करू देत, जी काय आहेत आरोपी त्यासनी एकतर पब्लिकच्या ताब्यात द्या असं आमचं म्हणणं आहे। नसल तर होतील तेवढं जी काय सरकारनं सांगितलं 22 डिसेंबर पर्यंत त्यासनी PC देण्यात आलाय। 22 डिसेंबर नंतर जर त्यांच्यावर कुठली कारवाई नाही झाली त्यासनी एकतर फाशी होऊ दे, नसल तर त्यासनी सरळ पब्लिकच्या ताब्यात देऊ देत, अशी आमची इच्छा आहे। एकंदरीत हा प्रकार तुम्हाला समजला। तुमचं गाव वगैरे काय सांगा? माझं गाव तालुका तासगाव, जिल्हा सांगली, राहणार सावळज, अक्षय उर्फ बाबूराव संजय देसाई, सावळज। ज्यावेळेला तुम्हाला ही बातमी समजली, एकंदरीत तुमच्या काय भावना, तुमच्या त्यावेळी आम्हाला ही टीव्हीला व मोबाईल इंस्टाग्रामला ही न्यूज बघायला मिळाली। त्यानंतर आमच्या पायाखाली जमीन सरकली होती। का तर आम्हालाही काही बहिणी आहेत, आम्हालाही काही आया बहिणी आहेत, आमच्याही गावात बारक्या बारक्या पोरी शाळेला कॉलेजला जातात। ह्या गोष्टी घडू नयेत, कारण सगळ्यांनीच राखी पाहिजे, लग्न कराय बायको पाहिजे, आण घालायला आई पाहिजे, सगळ्यांनीच पाहिजे। तर मग ह्या गोष्टी कशासाठी? जी काही युवा पिढी किंवा ही काय नशा तुम्हाला असं कर म्हणत नाही, नशा प्रत्येक जण करतो, कोण करत असेल नसेल, पण नशा काही तुम्हाला एखाद्या मुलीवर अत्याचार कर म्हणत नाही। का म्हणती? अत्याचार कुठलेही नशा कर म्हणत नाही। ह्या गोष्टीबद्दल थोडीफार सगळ्यांनी आमच्या पायाखाली जशी जमीन सरकली, आम्ही 80 किलोमीटरचा प्रवास करून इस्लामपूरमध्ये आलो, तसं बाकीच्याही युवा पिढीने एकत्र येऊन ह्या मुलीला किंवा आपल्या बहिणीला न्याय मिळावा ह्या गोष्टीसाठी 22 तारखेनंतर ह्यांचं काय होते बघूया शासनाचं, नसेल तर आपण तडजोड करूया, सगळी एकत्र येऊन त्या मुलीला न्याय मिळवून देऊया अशी आमची अपेक्षा आहे। कारण लाडकी बहीण योजना काढली असेल तर ह्या अत्याचारासाठी बी कुठली तरी योजना काढावी। ह्या फडणवीस सरकारनं जी काही लाडक्या बहिणीसाठी जी काही 3000 रुपये किंवा 2122 रुपये ही योजना काढल्या, ह्या अत्याचारासाठी बी कुठली तरी योजना काढा, नको आहे ती 3000 रुपये। लोक किंवा गोरगरीब कामाला जाऊन अशीही जगतात आणि तशीही जगतात। एखादा महिना हप्ता येतो, एखादा महिना येत नाही, तरी सुद्धा ती हप्ता काही गरज नाही, पण या अत्याचारासाठी बारक्या मुलींसाठी कुठली तरी योजना काढा। आणि युवा पिढीला माझं एक म्हणणं आहे, जर काही म्हणतात आता ज्या आरोपीनं त्याच्यावर बी काहीतरी गुन्हा केसेस नोंद आहे, तर महाराष्ट्रात खूप काही डॉन होऊन गेली, पण त्यांनी असं काही केलेलं नाही। हे स्वतःला जर बच्चा समजत असेल, जर ह्याला फाशी नाही मिळाली
किंवा ह्याला जर पब्लिकच्या ताब्यात सरकारनं नाही दिलं तर मी एक पोलीस स्टेशनला आव्हान देतो की जी ही 2 आरोपी ज्या पोलीस स्टेशन मध्ये आहेत त्या पोलीस स्टेशन मध्ये मला नेऊन टाका त्या जेलला. बलात्कार हा कसा करायचा असतो ही त्या 2 हरामखोरासनी मी सांगतो. एवढं माझं म्हणणं आहे. 22 तारखेला त्यासनी कुठल्याही परिस्थितीत शिक्षा मिळावी ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना, एवढीच विनंती आहे. तर आपण पाहिलं की तासगाववरून आलेले हे तरुण मंडळी किती आक्रमक झालेले आहेत आणि खरंच हा एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणावी लागेल आणि एक विचित्र अशी घटना इथे या सांगली जिल्ह्यामध्ये घडते. खरं तर हे वाळवा तालुका म्हणतात की क्रांतिकारकांचा हा तालुका आहे. अशा तालुक्यामध्ये अशी घटना घडणं ही खरंच माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. M24 तासाठी मी दिलीप मोते, सांगली.